सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ. आजचे प्रकरण आहे पुरुष सगळे सारखेच, भाग 2. मुलीने 12वीला चांगले मार्क्स मिळवले, पण मी तिला मेडिकलला प्रवेश घेऊ शकले नाही. नवऱ्याची काहीच साथ नव्हती, त्यामुळे नाईलाजाने तिने BScला प्रवेश घेतला. नवऱ्याने मात्र माझ्याशी आणि मुलीशी काहीच चर्चा न करता तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. एकाच दिवसात 3-4 मुलं तिला पाहून गेली. त्यामुळे मुलगी खूप चिडली. मी तेव्हा नवऱ्याशी खूप भांडले. तुम्ही मुलीचं लग्न ठरवण्याच्या फंदात पडू नका म्हणून बजावून सांगितलं. मुंबईला परत जाते म्हणून मुलगी हट्ट धरून बसली होती. मी तिचीही समजूत काढली. पण माझ्या नशिबात एवढे दुःख पुरेसे नव्हते म्हणून की काय, तिनेही विश्वासघात केला. तिने मुंबईला न जाता गल्लीतल्याच आपल्या एका मित्राबरोबर पळून जाऊन लग्न केले. मुलगा शेजारीच राहणारा होता, त्यामुळे लगेच सगळीकडे चर्चा सुरू झाली. मला लोकांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. नवऱ्याने तर अख्खं घर डोक्यावर घेतलं. हे सर्व तुझ्या लाडामुळे झाले असं म्हणत सगळं खापर माझ्यावरच फोडलं. तो घर सोडून निघून गेला आणि गॅरेजवर जाऊन राहू लागला. माझ्या जगण्यात काही अर्थ नाही असं वाटू लागलं. मी बायको म्हणून कमनशिबी ठरले आणि आई म्हणूनही कमनशिबी ठरले असे वाटून मनात सतत आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण माझ्या पश्चात माझ्या मुलाचे कसे होईल ह्या विचाराने धाडस झाले नाही. मी माझ्या मुलीला खास मैत्रीण समजत होते, पण इतका मोठा निर्णय घेताना तिने मला साधी कल्पनाही दिली नाही. तिने फक्त स्वतःचाच विचार केला. आपल्या आईला काय सहन करावे लागेल, समाजात तिची किती नाचक्की होईल याचा तिने जराही विचार केला नाही. घराबाहेर पडून जगाला तोंड दाखवावेच वाटत नव्हते, पण मुलाचा भेदरलेला आणि कावराबावरा चेहरा पाहून मी सर्व दुःख पोटात घातले. जवळपास महिन्यानंतर घराबाहेर पडले. शेजारी पाजारी आणि नातेवाईक मलाच दोष देत होते, पण लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या आवडत्या नर्सिंग कामामध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचे ठरवले आणि नोकरीचा शोध सुरू केला. संवेदनामध्ये व्हेकन्सी असल्याचे शेजारच्या वहिदाने सांगितले. मी चौकशी करायला म्हणून आले आणि दुसऱ्या दिवसापासूनच मला कामावर रुजू व्हायला सांगितले. सुरुवातीला कामात मन रमत नव्हते. माझी मुलगी असं का वागली असेल असे विचार सतत मनात यायचे. पण हळूहळू येथील आजी आजोबांचा लळा लागला. त्या दरम्यानच एका व्याख्यानमालेमध्ये सरांचे जगण्याचे भान या विषयावर व्याख्यान होते. ड्युटीवर नसलेला सर्व स्टाफ ते ऐकण्यासाठी जाणार होता. मीही त्यांच्यासोबत गेले. संवेदना का सुरू करावेसे वाटले आणि तेथील आजी आजोबांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करताना आपले जगणे कसे समृद्ध झाले आहे याबद्दल सर खूप छान बोलले. प्रेम कसे सर्वाधिक महत्त्वाचे मानवी मूल्य आहे हे त्यांनी संवेदनामधील अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. ते ऐकताना माझ्या मनात विचार आला की मी असं काय पाप केलं असेल म्हणून माझ्या वाट्याला प्रेम लाभलं नाही. पण नंतर लक्षात आलं की मी तर माझ्या बाबांची खूप लाडकी लेक होते. बाबांनी तर माझ्यावर किती जीवापाड प्रेम केलं आहे. त्यांच्या आठवणीने मन भरून आले. केवळ माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम केले नाही म्हणून आपण कुचकामी ठरत नाही याची जाणीव झाली आणि मनातला न्यूनगंड दूर झाला. मी आता माझ्या मुलासाठी आणि स्वतःही मनःपूर्वक जगायचे असे ठरवले. संकल्पच केला तसा. माझ्या मुलाला स्त्रीचा आदर सन्मान करणारा चांगला माणूस घडवायचं ठरवलं. त्यानंतरचा प्रत्येक दिवस मी आत्मविश्वासाने जगू लागले. 8-9 महिन्यानंतर नवरा स्वतःहूनच घरी परत आला, पण वेगळी चूल मांडून स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खाऊ लागला. सुरुवातीला मी माझ्या परीने त्याचा राग दूर करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी मुद्दाम त्याच्यासाठी म्हणून जादा स्वयंपाक करून ठेवला, पण तो माझ्या हातचं जेवण जेवलाच नाही. मग मीही दुर्लक्ष करण्याचं ठरवलं.
स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही असा निश्चयच केला. काही दिवसानंतर मुलीचाही माफी मागणारा फोन आला. पण तिच्यावर न संतापता मी तिला मोठ्या मनानं माफ केलं आणि "जिथं आहेस तिथे सुख आणि नांद" असा आशीर्वाद दिला. कधी कधी माझ्यामध्ये झालेला हा बदल पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. इतके दिवस माझ्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणून उगीचच दुःख कवटाळून बसले होते. पण संवेदनामध्ये आपुलकीसाठी आणि प्रेमळ स्पर्शासाठी असुसलेले आजी आजोबा पाहिल्यानंतर त्यांच्या दुःखापुढे माझे दुःख काहीच नाही याची जाणीव झाली. तेव्हापासूनच मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि भरभरून जगायला सुरुवात केली आहे. तेथील आजी आजोबांच्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला जणू नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. डायरी वाचून झाल्यानंतर मी सुनीता सिस्टरांना माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. छान तरी कसे म्हणू, पण तुम्ही खूप मनापासून लिहिले आहे. इथे नोकरीला लागल्यानंतर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होऊ लागला आहे, हे वाचून बरे वाटले. मी कौतुकाने म्हणालो. आता तुमचे मिस्टर तुम्हाला ड्युटीवर सोडायला रोज येतात ना? होय, त्या खुश होऊन म्हणाल्या. कालपासून त्यांनी माझ्या हातचं जेवण जेवायलाही सुरुवात केली आहे. काल दुपारी माझ्या मुलाचा मला फोन आला. मम्मी, पप्पा तू बनवलेलं जेवण जेवले बघ, असं तो आनंदाने सांगत होता. त्या हसत हसत मला सांगत होत्या. अरे वा, म्हणजे लॉकडाऊन तुमच्या चांगलंच पथ्यावर पडले की. मी गमतीने म्हणालो. लॉकडाऊन आणि या कोरोनाच्या भीतीमुळे सुद्धा त्यांच्या मनावर परिणाम झाला असावा. त्या अंदाज व्यक्त करत म्हणाल्या. माणसाला आपल्या जगण्यातील क्षणभंगुरतेची जाणीव झाली की तो कसा बदलू शकतो याचा जणू प्रत्ययच या निमित्ताने येत होता. पण तुमचे मिस्टर असे का वागतात हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही का सिस्टर? लग्नानंतर इतक्या वर्षात ते माझ्याशी कधीच मोकळेपणाने बोलले नाहीत. आम्ही कुठे बाहेर चाललो तरी रस्त्याने जातानाही त्यांच्या सोबत चाललेलं त्यांना आवडायचं नाही सर. ते पुढं चालत जाणार आणि मी त्यांच्या पाठीमागून चालायचं. बसमध्ये सुद्धा कधी एका सीटवर शेजारी येऊन बसले नाहीत. सुरुवातीला मी त्यांना बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण नंतर मलाही या सगळ्याची सवय झाली. त्या उदासपणे म्हणाल्या. आमच्यात प्रत्यक्ष संवाद फारसा कधी झालाच नाही. त्यांना मला उद्देशून जे बोलायचे असेल ते मुलीला किंवा मुलाला मोठ्याने सांगायचे. मग मला जे त्यांना उत्तर द्यायचं असेल ते मी मुलाला उद्देशून सांगायचं. त्यांचे आई वडील, बहीण भाऊ किंवा इतर नातेवाईकांशी ते कसं वागतात? ते तसे सर्वांशीच फटकून वागतात सर. कामापुरतंच जेवढ्याच तेवढं बोलतात. त्यांचा स्वभाव खूप एकलकोंडा आहे. स्वतःच्या आईशीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या या वागण्याबद्दल तुम्ही त्यांच्या आईशी म्हणजे तुमच्या सासूबाईंशी कधी चर्चा केली का सिस्टर? लग्नानंतर माझ्या सासूबाईंनीच मला स्वतःहून अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. माझे सासरे लवकर वारले होते. त्यामुळे माझ्या मिस्टरांचे बालपण हालाखीत गेले. त्यांनी खूप कष्ट करून शिक्षण घेतलं आहे. ते घरात थोरले असल्यामुळे सुरुवातीला सर्वांची जबाबदारी यांच्यावरच होती. त्यांच्या बहिणीनं पळून जाऊन लग्न केलं. त्याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्या दरम्यानच त्यांची नोकरीही गेली. त्यावेळी मी त्यांना सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते मुंबई सोडून इकडं सांगलीला निघून आले. म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या बहिणीनेही घरच्यांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आहे. कदाचित त्या गोष्टीचा राग ते तुमच्यावर आणि मुलीवर काढत असतील. त्यांचा स्वभाव खूप हट्टी आहे. इतकी वर्षे झाली पण ते आपल्या बहिणीशी अजूनही बोलत नाहीत सर. काही दिवसांपूर्वीच तिचा मुलगा अपघातात वारला, पण ते तिला भेटायलाही गेले नाहीत. आमच्या मुलीलाही त्यांनी मी जिवंत असेपर्यंत घरी परत यायचं नाही असं बजावून सांगितलंय. मुलगी अधूनमधून माझ्याशी फोनवर बोलत असते किंवा मी ड्युटीवर असताना इकडे येऊन भेटते. काही का असेना
पण या लॉकडाऊनच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये बदल होऊ लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे. तुम्हीही तुमच्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. कदाचित झालं गेलं विसरून ते मुलीशीही व्यवस्थित वागायला सुरुवात करतील. मी त्यांची समजूत काढत म्हणालो, तुम्हाला खरं सांगू का सर, मला आता माझ्या मिस्टरांचा पूर्वीसारखा रागही येत नाही. उलट त्यांच्याबद्दल कणवच वाटते. आयुष्यभर ते सर्वांशी कोरडेपणाने वागत आले आहेत. त्यामुळे तेही सर्वांच्या प्रेमाला मुकले आहेत. या निमित्ताने ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तर खूप बरं होईल. त्या समजूतदारपणे म्हणाल्या. मला त्यांच्या मन मोठेपणाचं कौतुक वाटलं. इथून पुढे तुमच्या आयुष्यात असेच आनंदाचे अनेक क्षण यावेत, यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा. तुम्हाला कसलीही अडचण वाटली तर मला निसंकोचपणे सांगा, असं म्हणत मी त्यांची डायरी परत दिली. माझे आभार मानून त्या आत गेल्या. माझ्या मनात हाही विचार आला की सुनीता सिस्टरांच्या नवऱ्याचीही एक बाजू असणार आहे. पण त्यांच्यापैकी कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा ते दोघे समजूतदारपणे एकत्र येत असतील तर ते अधिक महत्वाचं आहे, असं मला वाटलं. काही दिवसानंतर सुनीता सिस्टरांची मुलगी त्यांना भेटायला आली होती. त्यावेळी मी तिला मुद्दाम माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. सुनीता सिस्टरचा वाढदिवस केला तेव्हा ती पहिल्यांदा इकडं आली होती. त्यावेळी माझी तिच्याशी थोडीफार ओळख झाली होती. कशी आहेस? मी तिला आपुलकीने विचारले. छान आहे. मम्मीचा फोन आला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पप्पा तिला सोडायला आणि घ्यायला येऊ लागलेत, तिनं सांगितलं. ते ऐकून मला खूप बरं वाटलं. म्हणून तिला भेटायला आले होते. ती आनंदाने म्हणाली. सिस्टरांनी मला परवा त्यांची डायरी वाचायला दिली होती. त्यावेळी मी तुझ्या बाबतीतही सर्व हकीकत वाचली. मला असं वाटतं की हळूहळू तुझे वडील तुझ्याशी सुद्धा बोलायला सुरुवात करतील. मी तिला धीर देत म्हणालो. मी तर अजून तशी कल्पनाच करू शकत नाही. ती मान हलवत म्हणाली. सध्या त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होऊ लागलाय असं दिसतंय. तू स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा का प्रयत्न करत नाहीस? मला खूप वाटतं डॉक्टर, पण पप्पा कसे रिॲक्ट होतील हे सांगता येत नाही. मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला तर कदाचित ते पुन्हा घर सोडून निघून जातील अशी मला भीती वाटते. माझ्यामुळे अगोदरच मम्मीला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आत्ता कुठे त्यांनी तिच्याशी व्यवस्थित वागायला सुरुवात केली आहे. माझ्यामुळे उगीच त्यामध्ये अडथळा यायला नको असं मला वाटतं. ती समजूतदारपणे म्हणाली. पण तू प्रेम विवाह करताना तुझ्या आईलाही का कल्पना दिली नाहीस, ते मात्र माझ्या लक्षात आलं नाही. सर, माझ्या आयुष्यात विचार करून निर्णय घ्यायची फारशी संधीच आली नाही. मला मिळालीच नाही कधी. अनेक निर्णय मला परिस्थितीनेच घ्यायला भाग पाडलं. पप्पांना धडा शिकवायचा असा विचार करून मी घराबाहेर पडले. मुंबईला मामाकडे जायचं ठरवलं होतं. पण तेव्हा माझ्या मित्रानं मला लग्नाबद्दल विचारलं. तो मला पुढं शिकवतो म्हणाला. त्यामुळे फारसा विचार न करता मी लगेच त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाले. त्यावेळी मम्मीला आणि मामालाही कल्पना नाही दिली. माझा नवरा तसा स्वभावाने चांगला आहे हो, पण लग्नानंतर आम्हाला अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली. आम्ही प्रेमविवाह केल्यामुळे त्याच्या आईलाही पसंत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आम्हाला रूम भाड्यानं घेऊन वेगळं राहावं लागलं. अनेक जण म्हणाले की नातू किंवा नातीचं तोंड पाहिलं की सासूबाईंचा राग कमी होईल. म्हणून आम्ही चान्स घ्यायचं ठरवलं. मला दिवस गेल्याचे समजल्यावर सासूबाईंनी झालं गेलं विसरून मला स्वीकारलं. कौतुकाने माझं बाळंतपण पण केलं. पण या सर्व धबडग्यात माझं पुढं शिकण्याचं स्वप्न मात्र अर्धवट राहिलं. ती खिन्नपणे म्हणाली. ती दुःखी नव्हती, पण खूप आनंदीही दिसत नव्हती. काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याचं माझ्या लक्षात आलं. धन्यवाद.